फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर माझी म्हणायची की अश्विनीने जसा ड्रेस घेतला सेम तसा ड्रेस मी नेहाला घेऊन देणार. पण मला आधीपासूनच नाही की असं आवडत नाही किंवा दुसऱ्याला कॉपी करणं. मला असं वाटते किंवा आपण आपण असा एक ड्रेस घ्यायचा किंवा आपण असं घ्यायचं की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही बा, नेहाने जो ड्रेस घेतला तो मी घेणार, तो मला घेऊन पाहिजे. त्यामुळे कसं म्हणजे लोकांची कॉपी करायची नाही की याने घेतले म्हणून मी पण करणार, त्याने तो UPSC करते म्हणून मी UPSC करणार, तो इंजिनियर बनला म्हणून मी इंजिनियर बनणार, असं नाही करायचं. कारण की आपल्यामध्ये आपल्याला काय आवडते, आपण एक युनिक असतो म्हणून दुसऱ्यासोबत सुद्धा ते कंपॅरिझनही करायची आणि दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्नही नाही करायचा. नेहमी आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा की नाही बा, मी याने हा जर वकील म्हणला पण मी जर काही असं असं काही वेगळं करू शकतो की ज्यामुळे ते वकीलपेक्षा पण खूप बेटर होऊ शकते. म्हणून दुसऱ्याला कॉपी करायचं नाही की यानं केलं म्हणून ते करणार. कारण की आपण खूप वेगळं आहे. देव जे पण वस्तू बनवते ते साधारण नसते, काही ना काही वेगळं असते आणि आपण जे करू शकतो ते कोणीच करू शकत नाही. म्हणून दुसऱ्याची कॉपी नाही करायची, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि असं काही वेगळं करायचं. माझे हजबंडही म्हणतात की बा, त्याच्या मुलाला म्हणजे एखाद्या पर्सनने त्याच्या मुलाला तसे इयरिंग्स केले किंवा तसं चेन केली तर सेम तशीच माझ्या बाळाला पण मी तेच करणार. पण मला ते आधीपासून आवडत नाही की बा, आपण आपल्या बाळाला काहीतरी युनिक करायचं. काही पण असो, आपण युनिक करायचं. लोकांनी ते केलं म्हणून नाही करायचं. काहीतरी आपल्यामध्ये युनिकनेस असला पाहिजे. त्यामुळे लोकांना अशा प्रकारे फॉलो करणं मला आधीपासूनच आवडत नाही. म्हणून त्यामुळे कसं असते, लोकांना अशा प्रकारे फॉलो नाही करायचं आणि स्वतः काहीतरी नवीन करायचं. स्वतःमध्ये असे नवीन काहीतरी स्किल किंवा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा.